तर आजचा मेनू आहे झणझणीत चिकन भाजी। पण ही भाजी आपण रोजच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या प्रकारे म्हणजेच कुकरमध्ये बनवणार आहोत। तर यामुळे तुमचा वेळ वाचेल आणि भाजी ही अगदी मऊ आणि रस्सेदार तर्रीदार झणझणीत तयार होईल। चला तर मग बघूया कशी बनवायची। नमस्कार, मी सारिकास किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मी इथे चिकन घेतलंय आणि चिकनमध्ये खडे मसाले टाकून घेणार आहे। लवंग, मिरे, दालचिनी, चक्री फूल, कसुरी मेथी, तेजपत्ता, मिरे असं हे सर्वच मसाले मी टाकून घेणार आहे। त्यानंतर हळद, लाल मिरची पावडर, त्यानंतर चिकन मसाला। तर मी ते सावजी चिकन मसाला रेडीमेड टाकून घेतलेला आहे। त्यानंतर गरम मसाला, त्यानंतर टाकून घेणार आहे काश्मीरी मिर्च पावडर, अगदी थोडीच घातली आहे। त्यानंतर टाकून घेणार आहे धना पावडर, चवीनुसार मीठ, त्यानंतर लागणार आहे दही। तर मी इथे 1 वाटी दही घेतलेली आहे, तिला छान फेटून घेतलेली आहे, तर ती टाकून घेणार आहे। तर त्यानंतर कोथिंबीर ही चिरून टाकून घेईल। त्यानंतर लागणार आहे लसूण आल्याची पेस्ट, तर ती टाकून घेतली आहे। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। चिकनला व्यवस्थित सर्व मसाले दही लागायला हवेत, तर सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या। आता हे छान मिक्स करून झालेलं आहे, तर मी याला अर्धा तास झाकून ठेवणार आहे। इथं घेतलेले आहेत मी 3 कांदे, तर हे 3 कांद्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। ज्यात मी लसूण आल्याची पेस्ट केली होती, तर त्यातच मी आता कांद्याची पेस्ट बनवून घेणार आहे। बघू शकता छान पेस्ट तयार झालेली आहे। तर मी आता इथे घेतलेला आहे कुकर, तर कुकर मध्ये अगदी झटपट तयार होते। तर मी इथे 4 ते 5 चमचे तेल घेतलेलं आहे, जी तेलाची आपली पळी असते ती। तर तेल छान गरम करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यात कांद्याची पेस्ट ही तळून घ्यायची आहे। तर आता ही कांद्याची पेस्ट छान तळून झालेली आहे, तर त्यात मॅरिनेट केलेलं चिकन टाकून घ्यायचं आहे। तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्या। या वेळेला कमीच गॅस ठेवायचा, लो फ्लेमवर मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकतात आजूबाजूने छान तेल सुटलेलं आहे। त्यानंतर थोडं पाणी करून मसाला आपल्याला छान तळून घ्यायचा आहे, म्हणजे चिकन छान मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याला छान तेल सुटतं। आणि फुल गॅसवरच करायचं, म्हणजे त्याला छान तेल सुटतं। तर मी अजून थोडं पाणी टाकून घेणार आहे। तर मला आता जेवढी ग्रेव्ही बनवायची आहे तेवढी मी पाणी टाकून घेणार आहे। तर जसं त्याला उकळ येत जाते तसं पाणी म्हणजे ग्रेव्ही घट्ट होत जाते, त्यामुळे अंदाज येतो की पाणी टाकायला हवं किंवा नाही। तर ती फार घट्ट होत चालली होती, म्हणून मी अजून थोडं पाणी टाकून घेतलं आहे। त्यानंतर त्याला छान उकळ येऊ दिलेली आहे। त्यावर छान अशी कोथिंबीर टाकून घेणार आहे। पुन्हा एकदा त्याला व्यवस्थित मिक्स करून घेईल। आता त्याला छान उकळ आली का लगेच मी झाकण लावून घेणार आहे। तर 3 शिट्टीमध्ये चिकन हे शिजून जातं। तर मी कुकर उघडते आता। 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। तर तुम्ही बघू शकता
भाजीला छान तर्री आलेली आहे, छान कलर आलेला आहे आणि भाजी ही खूप छान तयार झालेली आहे। तर चिकनही छान शिजलेलं आहे, बघू शकता। आता ही मस्त चिकनची भाजी तयार झालेली आहे। झणझणीत तर्रीदार मस्त अशी भाजी तयार झालेली आहे। तर तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा, कुकरमध्ये अगदी झटपट तयार होते। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।